बाळा, जर हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला असेल तर तू भाग्यवान आहेस. बाळा, आज वेळ बदलणार आहे. लक्ष देऊन हा संदेश 5 मिनिटं ऐक. हा संदेश मन लावून ऐकलास तर तुझ्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. जर तू दुर्लक्ष केलं तर ही संधी पुन्हा तुला मिळणार नाही. तुझ्या मनातील नकारात्मक विचार दूर होईल, दारिद्र्यता दूर होईल. बाळा, तुझ्या आयुष्यात खूप समस्या आहेत. तुला वाटतं हे सर्व माझ्या नशिबातच का घडतंय? रात्रभर विचारांनी झोप लागत नाही. स्वामी म्हणतात, आपल्या खांद्यांना आव्हान पेलण्याची सवय झाली की आपली पावलं सुद्धा आपोआप संघर्षाकडे वळू लागतात. स्वामी भक्तांनो, आजच्या धावपळीच्या या जीवनात ज्यांना मानसिक शांती हवी आहे, ज्यांच्यासाठी ई बुक एक वरदान आहे. 31 दिवसाचा एक आध्यात्मिक प्रवास, ज्यामध्ये दररोज स्वामींचे एक वचन नैराश्या, भीती, नकारात्मक विचार दूर करण्यासाठी रोजच्या जीवनात सकारात्मक विचार कसे करावे यात मार्गदर्शन मिळेल. हे विचार वाचल्याने, ऐकल्याने मनाची शांती आणि संकटाशी लढण्याचे नवीन बळ ई बुक वाचल्याने प्राप्त होते. ई बुकची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. प्लीज तिथं जाऊन चेक करा. तुमच्या सर्व समस्या दूर होतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर 2 कलर आहेत. त्यापैकी तुम्हाला एकाला स्पर्श करायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला एकच नम्र विनंती आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि अशक्य ते शक्य करतील स्वामी टाईप करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील. सर्व संकट, दुःख, दारिद्र्य दूर होईल. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 1 नंबरच्या कलरला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे, तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकलेली असू दे, थोडा धीर धर. काही अंतरावर तुला श्री स्वामी समर्थ नामाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त एकदा श्री स्वामी समर्थ मनापासून टाईप कर. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिले हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलं आहे हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त श्री स्वामी समर्थ. आयुष्यात येणारी अनेक संकट आपल्या नकळत टळून जातात. ती टळलेली संकट म्हणजे स्वामी कृपा. आयुष्यात आपण अनेकदा थकून जातो, थांबतो आणि विचार करतो, बस आता खूप पुरे झालं आहे. पण खरी मजा तेथेच आहे जेथे तुमचा संयम संपतो आणि तिथूनच तुमचा खरा प्रवास, खरा संघर्ष सुरू होतो. बहुतेक लोकांना वाटतं की मला नोकरी मिळाली की मी आनंदी होईल, माझं घर झालं की मी आनंदी होईल. पण सत्य हे आहे की आनंद हा प्रवासात असतो, पोहोचण्यामध्ये नाही. आज तुमच्याकडे जे आहे त्यासाठी आभार माना. ज्यांच्याकडे बघून आपल्याला हेवा वाटतो त्यांच्याकडेही काहीतरी कमी असेलच. उद्याच्या काळजीत आजचा दिवस गमावू नका. केवळ गधामजुरी करून यश मिळत नाही, त्याला हवी असते योग्य दिशा आणि जिद्द. यशाचे शिखर चढताना पायात ताकद असण्यापेक्षा मनात जिद्द असणे जास्त महत्त्वाचं आहे. तुमच्या कामात इतके मग्न व्हा की जगाचा विसर पडला पाहिजे. जेव्हा एखादे काम ओझे न वाटता आनंद वाटू लागते तेव्हा समजून जावं की तुम्ही योग्य मार्गावर आहात. स्वतःला बदला म्हणजे जग बदलेल. आपण नेहमी जगाला बदलण्याचा प्रयत्न करतो, पण सुरुवात स्वतःपासून करायची असते. तुमच्या मनात जे विचार चालतात तेच तुमचे भविष्य घडवतात. जर तुम्ही विचार केला की मी हे करू शकतो तर तुम्ही अर्धी लढाई तेथेच जिंकलेल्या असता. सूर्याला कोणीही उठवत नाही, तो स्वतःच्या तेजाने उगवतो आणि जगाला प्रकाश देतो. तुम्हालाही तुमच्या आयुष्यातला तो सूर्य बनायचा आहे. आज झोपण्यापूर्वी स्वतःला एक वचन द्या. उद्याचा सूर्य जेव्हा उगवेल तेव्हा तो एक नवीन, अधिक ऊर्जावान माणसाला पाहेल. दिवसातून काही वेळ शांत बसून स्वतःच्या विचारांकडे लक्ष द्या. व्यक्त व्हा.
स्वामी म्हणतात, बाळा, आपल्याकडे जे नाही त्याबद्दल तक्रार करण्यापेक्षा जे तुझ्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त कर. रोज रात्री झोपण्यापूर्वी अशा 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही देवाचे किंवा नशिबाचे आभारी आहात. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या कलरला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, जेव्हा मोठी फळझाडं दुष्काळात वाळून जातात तेव्हा माळावरची एक बाबूळ ताठ मानेने उभी असते. तिला कोणी खत पाणी घालत नाही. उलट लोक तिच्या काट्यांकडे बघून दुर्लक्ष करतात. पण जेव्हा खूप ऊन तापतं, रखरखत ऊन पडतं तेव्हा तीच बाबूळ जगाला सावली देते. लक्षात ठेवा, कोणाच्याही आधाराशिवाय उभे राहायला शिका, कारण जे आधार शोधतात ते संकटात कोसळतात आणि जे स्वबळावर उभे राहतात तेच इतिहास घडवतात. ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणी कौतुक केलं तर जास्त आनंदी होऊन जाऊ नका आणि कोणी नावं ठेवली तर नाराज होऊ नका, खचून जाऊ नका. कारण कौतुक करणारे आणि नावं ठेवणारे दोन्हीही उद्या बदलणार आहेत. वेळ कोणासाठीही थांबू शकत नाही. वेळ कोणासाठीही थांबत नाही. पण योग्य वेळी घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. म्हणून योग्य वेळी योग्य तो निर्णय घ्या. लढणाऱ्यांना मदतीची नाही, फक्त संधीची गरज असते. कधी बोलायचं यापेक्षा कधी शांत बसायचं हे ज्याला कळालं ना, तो खरा बुद्धिमान. माणसं कधीच बदलत नसतात. कालांतराने ती मुळात कशी आहेत हे आपल्याला कळत असतं. जी माणसं सतत दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी काम करत असतात त्यांच्या आयुष्यातला आनंद परमेश्वर कधीच कमी करत नाही. कधी कधी प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यावे लागत नाही. शांत राहणं हाच एकमेव पर्याय ठरतो. तुम्ही स्वतःला महत्त्व द्यायला शिका. आधी स्वतःची इज्जत करा, नंतर दुसऱ्याची. शांत राहणे कधीही चांगलं आहे असे म्हणतात, पण असं शांत राहणं काय कामाचं ज्याने तुमचा स्वाभिमान दुखावला जाईल. शांत राहणे तुमची ताकद पण आहे आणि तुमची कमजोरी पण. फक्त तुम्हाला एवढं कळायला हवं की कधी शांत राहायचं आहे आणि कधी बोलायचं आहे. ज्याला हे समजलं तो सर्वात जास्त बुद्धिमान. सर्वांना तुम्ही एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही. म्हणून पहिले तर लोकांना खुश ठेवणं बंद करायला हवं. कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरज वाटत नाही आणि ज्यांचा तुमच्यावर विश्वासच नाही ते तुम्ही कितीही त्यांना समजावून सांगितलं तरीही त्यांना ते पटणार नाही. समजदार व्यक्ती कधीच गैरसमज करून घेत नाही आणि गैरसमज वाढवणारी व्यक्ती कधीच समजदार होत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, वाईट सवय या वेळेवर बदलल्या पाहिजे, नाहीतर त्या वेळ बदलतात. संकट हा जगातील असा जादूगार आहे जो एका क्षणात आपले कोण आणि परके कोण दाखवून देतो. नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वराशी कायम जोडून घेतलं की बाहेरच्यांच्या त्रासदायक घटनांचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकत नाही. म्हणून सदैव श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. या मंत्राचा जप केल्याने तुमच्या सर्व समस्या, संकट दूर होतील. मन हलके करायचं असेल तर स्वामींजवळ करा, कारण आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे आहे. माणसाने वेळेसोबत चालावे, काळाप्रमाणे बदलावे, परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्यासोबत ठेवावे. श्री स्वामी समर्थ. अशाच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडतील. ई बुक या पुस्तकाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. नक्कीच एकदा जाऊन चेक करा आणि ते बुक नक्की वाचा.